एक सविस्तर बातमी पाहूयात। बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यामध्ये 1524 अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी ठाण्यातल्या 3 हातनाका परिसरात होर्डिंग्ज दुर्घटना झाली होती आणि त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे। यानंतर गेल्या 8 दिवसांपासून ठाण्यात ही कारवाई सुरूच आहे। महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शहरातल्या सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या आणि या मोहिमेदरम्यान विना परवानगी जाहिराती उभारणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत महापालिकेने आता फौजदारी कार्यवाही सुद्धा केली आहे। यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि या बंदला आता शेतकरी कामगार पक्षानेही जाहीर पाठिंबा दिलाय। लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरूया असं आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन गुंडे यांनी केलं आहे। बीडमध्ये भर पावसात भाजपनं काँग्रेस विरोधात आंदोलन केलं। काँग्रेसच्या माजी राज्यसभा खासदार रजनी पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन झालं। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये वंचितकडून जोडे मारो आंदोलन झालंय। जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयासमोर हे आंदोलन झालं। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे।